चेंबूरमध्ये संरक्षक भिंत कोसळली आहे। दुर्घटना घडली। चेंबूरमध्ये 7 झोपड्यांचं यामध्ये नुकसान झालंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। बीएमसी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। प्रभावित कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था मरवली चर्च इथे करण्यात आलेली आहे। चेंबूरमधली ही बातमी। संरक्षक भिंत कोसळली आहे। 6 ते 7 झोपड्यांवर ही भिंत कोसळल्यामुळे झोपड्यांचं नुकसान झालंय। मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे सध्या चर्चमध्ये या सगळ्या झोपडेधारकांची राहण्याची व्यवस्था केली। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांच्याकडून। जयश्री, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? जोरदार मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबई आणि उपनगरामध्ये पडत आहे आणि आपण पाहतो चेंबूरमध्ये डोंगराळ भाग आहे अशोकनगर आणि त्या ठिकाणी संरक्षण भिंत जी आहे ती पडली आहे आणि त्यामुळे अनेक घरं जी आहेत ती कोसळली आहेत। घरांचं नुकसान झालेलं आहे आणि या जे रहिवासी जे आहेत तिकडचे त्यांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। अग्निशमन दल पण या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आता पुढची कारवाई जी आहे ती सुरू आहे। ठीक आहे, सततच्या पावसामुळे इथली संरक्षक भिंत कोसळली। धन्यवाद जयश्री संपूर्ण माहितीसाठी। ते 6 ते 7 झोपड्यांवर ही संरक्षक भिंत कोसळल्यानं या झोपड्यांचं नुकसान झालंय। सध्या इथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। संरक्षक भिंत कोसळून या झोपड्यांचं नुकसान झालंय, मात्र या झोपडीधारकांना सध्या चर्चमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली। अग्निशमन दल आणि बीएमसी प्रशासनाकडून इथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। संरक्षक भिंत या झोपड्यांवर कोसळली। सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही। अरे हट बोल रहे यार, पत्थर मार के हटा उसको पत्थर मार के हटा। चेंबूर मधल्या अशोक नगर मध्ये ही संरक्षक भिंत कोसळून 6 ते 7 झोपड्यांचं नुकसान झालं। गया ये भी गया। गेले 3 दिवस सतत पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये, त्यामुळे संरक्षक भिंत कमकुवत होऊन कोसळली आणि 6 ते 7 झोपड्यांचं यात नुकसान झाले। सर्व झोपडीधारकांना सध्या मरवली चर्चमध्ये नेलंय, तर इथे बचाव आणि मदत कार्य सुरू आहे। सध्या तरी कभी से बोल रहे ना, ये सब चीज कभी से देखे ना लाइव। पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांच्याकडे। जयश्री, सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे कमकुवत होऊन ही संरक्षक भिंत कोसळली, पण यात कुणी जखमी झाले का? त्याबाबतची काही माहिती मिळते का? किंवा मग या ढिगाऱ्याखाली कुणी अडकलंय का? जयश्री, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या ढिगाऱ्याखाली कुणी अडकलंय का? काय अपडेट्स आहेत याबाबत? आपला आवाज प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाही, पण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र ही भयावह दृश्य आहे। चेंबूरमधल्या अशोकनगर भागातली संरक्षक भिंत 6 ते 7 झोपड्यांवर कोसळली आणि यात या झोपड्यांचं नुकसान झालंय। झोपड्या जमीनदोस्त झाल्यात। आता या ढिगाऱ्याखाली कुणी अडकलंय का याचा शोध अग्निशमन दल आणि बीएमसी प्रशासनाकडून घेतला जातोय, तर उर्वरित सगळ्या नागरिकांना मरवली चर्चमध्ये हलवण्यात आलंय। संरक्षक भिंत कोसळून या झोपड्यांचं नुकसान झालंय। झोपड्यांचं नुकसान झाल्यानं या महिला आक्रोश करताना दिसतायत। पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांच्याकडे। जयश्री, ढिगाऱ्याखाली कुणी अडकलंय का? त्याबाबतची काही अपडेट्स? नक्कीच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झोपड्यांचं नुकसान झालेलं आहे, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र आपला संसार जो आहे आपल्या डोळ्याला देखत तुटलेला आहे, पाहून लोकांचा आक्रोश जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय। ठीक, जयश्री, बीएमसी आणि अग्निशमन दल इथे बचाव कार्य करते का? आणि ज्यांच्या झोपड्यांचं नुकसान झालंय त्यांना नेमकं कुठे आता पाठवण्यात आले? त्याच्यात आपण पाहतोय की या ठिकाणी आता बीएमसी आणि अग्निशमन दल जे आहे ते पोहोचलेलं आहे आणि जे रहिवासी आहेत त्यांना आता सुरक्षित ठिकाणी बीएमसीच्या शाळा असतील किंवा बीएमसीच्या काही इमारती आहेत त्या ठिकाणी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। ठीक, 7 झोपड्यांचं नुकसान झालेले संरक्षक भिंत कोसळून, त्यामुळे या सगळ्या अश्रू अनावर झाले। चेंबूरमधल्या अशोकनगर भागातली
ही परिस्थिती संरक्षक भिंत या झोपड्यांवर कोसळून इथे नुकसान झाले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।